मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर आपल्या चॅनलमार्फत लॉन्च केलेले वेगवेगळे PDF, त्याचबरोबर वेगवेगळे व्हॉट्सअप कोर्सेस आणि ऑनलाईन मॉक टेस्ट्स या सगळ्यांची परिपूर्ण माहिती ही घेत असतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या आणि सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील। विद्यार्थी मित्रांनो, सेट एग्जाम प्रिपरेशन संबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही व्हिडिओ असून हा व्हिडिओ तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांना सेट एग्जामची प्रिपरेशन करायची आहे त्यांना नक्की शेअर करा, कारण हा त्यांच्याकरिता अत्यंत उपयुक्त असा असलेला व्हिडिओ आहे। विद्यार्थी मित्रांनो, सेट एग्जामची ऑनलाईन तयारी करण्याकरिता अत्यंत उपयुक्त असा व्हॉट्सअप कोर्स आपण ऑलरेडी लॉन्च केलेला आहे आणि ती बॅच आपली ऑलरेडी चालू आहे। आता ज्या विद्यार्थी मित्रांना जर व्हॉट्सअप कोर्सला अजून त्यांना ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे तर त्यांनी सुद्धा खाली आपल्याला कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भातील माहिती ही प्रोवाइड केली जाईल। आणि त्याचबरोबर आपण सेट एग्जाम संदर्भातील आपण ऑनलाइन मॉक टेस्टची जी सीरीज आहे म्हणजे क्वेश्चन पेपरची सीरीज आहे ही लॉन्च केलेली आहे, जी पेड स्वरूपाची आहे। तर याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सेट एग्जामची तयारी करण्याकरिता विद्यार्थी मित्रांना इतर कुठेही जे संदर्भ स्रोत आहेत ते उपलब्ध नाही आहेत। त्यामध्ये ऑनलाइन स्वरूपाच्या मॉक टेस्ट सुद्धा उपलब्ध नाही आहेत। त्यामुळे बरेचसे आपल्या विद्यार्थी मित्रांना सेट एग्जामची तयारी करताना अडचण येते। त्याचबरोबर जर नेट सेट सिलेबसची तयारी करीत असेल तर बरेच उमेदवारांना इंग्रजी माध्यमातून ही एग्जाम असल्यामुळे म्हणजे नेट एग्जाम ही इंग्रजी माध्यमातून असल्यामुळे इंग्रजी आणि हिंदी अशा दोन माध्यमांमध्ये नेट एग्जाम होत असते आणि सेट एग्जाम इंग्रजी आणि मराठी अशा दोन माध्यमात होत असते। परंतु नेट एग्जाम इंग्रजी माध्यमात असल्यामुळे त्या अडचणीमुळे ही एग्जामची तयारी करणं अवघड जातं। तर त्यांच्याकरिता अत्यंत उपयुक्त अशी आपण ऑनलाइन मॉक टेस्ट सीरीज आणलेली आहे, ज्यामध्ये सेट एग्जामचा पेपर फर्स्ट हा तुम्हाला त्याची तयारी करण्याकरिताची मॉक टेस्ट क्वेश्चन सीरीज आपण लॉन्च केलेली असून तुम्हाला या संदर्भातील माहिती आपण या बरोबर घेऊयात। पहा विद्यार्थी मित्रांनो, या सीरीज मध्ये तुम्हाला कोणकोणत्या बाबी मिळतील त्याविषयीची माहिती घेऊया। तर तुम्हाला इथे दिसून येईल, पहा यामध्ये तुम्हाला ही जी मॉक टेस्टची जी सीरीज आहे यामध्ये एकूण आपली जी लँग्वेज राहणार आहे या पेपरची ही मराठी राहणार आहे। त्याचबरोबर आपले जे क्वेश्चन पेपर आहेत या मॉक टेस्टमध्ये एकूण 30 क्वेश्चन पेपर्स आपण बनवलेले आहेत। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिसून येईल आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन पेपर 30 आहेत आणि यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत एकूण 40 क्वेश्चन्स अवेलेबल आहेत यामध्ये प्रत्येकामध्ये। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपले 30 क्वेश्चन पेपर आपण या मॉक टेस्टद्वारे देणार आहोत। 30 क्वेश्चनच्या पेपरचा सेट आणि यामध्ये 40 क्वेश्चन प्रत्येकी एका क्वेश्चन पेपर मध्ये राहणार आहेत। याचा अर्थ एक क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवत आहात तर त्यामध्ये तुम्हाला 40 प्रश्न हे मिळणार आहेत, ठीक आहे। आणि असे एकूण 30 प्रश्नपत्रिकांचा संच आपण लॉन्च केलेला आहे। यामध्ये आपले आतापर्यंतचे जे 25 जे क्वेश्चन पेपर आहेत हे ऑलरेडी तयार आहेत आणि जे विद्यार्थी घेतील आपली ही मॉक टेस्ट त्यांना 25 लगेचच मिळतील आणि 5 सुद्धा लवकरात लवकर अवेलेबल करून देण्याचं आपण काम करणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 8 टॉपिकचं डिफरन्शिएशन केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, मग त्याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी आणि त्याचबरोबर माहिती संप्रेषण म्हणा किंवा मग यामध्ये संदेशवहन असे टॉपिक्स आपण दिलेले आहेत। या टॉपिक्सनुसार आपण प्रत्येकी म्हणजे एका टॉपिकवर एक क्वेश्चन पेपर, त्यानंतरच्या टॉपिकवर दुसरा क्वेश्चन पेपर असे क्वेश्चन पेपर हे काढलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थी मित्रांना म्हणजेच आज आपण क्वेश्चन पेपरचा जर तुम्ही आज टॉपिक घेतलेला आहे टीचिंग ॲप्टिट्यूड स्टडी करण्याकरिता, त्यानंतर तो वाचून झाल्यानंतर त्याच्यावर आधारित मॉक टेस्ट तुम्हाला सोडवायची आहे। ही मॉक टेस्ट सोडून झाल्यानंतर तुम्हाला लगेचच मार्क्स हे कळतात। त्या मार्क्सवरून तुम्हाला तुमच्या पेपरचा ॲनालिसिस हे करायचं आहे आणि त्यानंतर परत तुम्हाला नेक्स्ट टॉपिकची तयारी करायची आहे। नेक्स्ट टॉपिकवर आधारित दुसरा नेक्स्ट क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे, त्यावर आधारित तुमचे मार्क्स लगेचच कळणार। त्यामध्ये ॲनालिसिसमध्ये तुम्हाला कोणते प्रश्न हे तुमचे चुकलेले आहेत, कुठे तुम्ही जास्त लक्ष द्यायला पाहिजे, म्हणजे तुमचे विकनेसेस तुम्हाला कळून जातील। त्या विकनेसेसनुसार तुम्हाला नेक्स्ट वेळेस जेव्हा त्याची प्रिपरेशन करायची आहे म्हणजेच रिव्हिजन करायचं आहे तेव्हा ते तुम्हाला लक्षात राहतील आणि अशा पद्धतीने तुमचा अभ्यासाचा क्रम हा चालता राहणार आणि हा सातत्याने अभ्यासामुळे म्हणजे सातत्यपूर्ण अभ्यासामुळे ही एग्जाम क्रॅक होण्याकरिता अत्यंत आवश्यक अशी मदत होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे राहील आपल्या ह्या मॉक टेस्टचा स्वरूप, ज्यामध्ये तुम्हाला एकूण 30 क्वेश्चन पेपर मिळतील आणि यामध्ये प्रत्येकी 40 प्रश्न हे मिळणार आहेत।
आता या मॉक टेस्टचे तुम्हाला फायदे काय होतील या स्वरूपाची माहिती आपण देऊया, म्हणजे तुम्हाला कुठलंही डाऊट राहणार नाही. तर यामध्ये या टेस्टचे तुम्हाला फायदे, अभ्यासामध्ये तुम्हाला नियमितपणा आणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुमची एक्झाम 23 जून रोजी आहे आणि तुम्हाला या अगोदर तुमचा पूर्ण अभ्यास करून या मॉक टेस्टचे सराव जर करत राहिलात तर जी परीक्षा आहे मेन परीक्षा, त्याचा तुम्हाला अभ्यासामध्ये अत्यंत उपयुक्त अशी मदत होणार आहे. तुम्हाला घटक ज्ञान तपासणी करता येईल, प्रश्न पद्धती कळणार आहे या मॉक टेस्ट सोडवल्यामुळे. त्याचबरोबर तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणींचं निराकरण, जर तुम्हाला एखादी प्रश्न जर समजलाच नाही आपण दिलेल्या मॉक टेस्टमध्ये सुद्धा किंवा तुमच्या टॉपिकमध्ये सुद्धा, तरी तुम्ही जर कमेंटमध्ये केलं किंवा मला परत विचारलं तरी सुद्धा मी तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर स्वयंमूल्यमापन करण्याकरिता अत्यंत उपयुक्त अशी ही टेस्ट सिरीज आहे तुम्हाला. त्याचबरोबर वेळेचे नियोजन करणं, म्हणजे जर तुम्ही हे 40 प्रश्न सोडवत आहात तर त्याला अंदाजे 40 मिनिटांमध्ये तुम्ही वेळ लावून सोडवल्यानंतर तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी मदत होईल. म्हणजेच वेळेचं नियोजन करून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव ही चांगल्या पद्धतीने होईल. तर अशा प्रकारे अत्यंत उपयुक्त अशी ही मॉक टेस्ट असून जर तुम्हाला ही हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. विद्यार्थी मित्रांनो, ही पेड मॉक टेस्ट आहे हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आपण त्या संदर्भातील पुढील माहिती तुम्हाला नक्की शेअर करूयात.